नेक्स्ट टॉपिक डेफिनाइट इंटिग्रेशन आणि त्याच्यामधली जी फर्स्ट मेथड त्यांनी सांगितलेली आहे डेफिनाइट इंटिग्रल ॲज लिमिट ऑफ ए सम. ही तर लिमिट आहे या ठिकाणी आणि हे समेशनचं चिन्ह आहे. मग या समेशनचं लिमिट घेतलेलं आहे म्हणून मेथडचं नाव काय आहे डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ सम असं त्यांनी त्याचं नाव त्याला दिलेलं आहे. मग तुम्हाला दिलेलं जे फंक्शन असेल ते फंक्शन या फॉर्मॅटमध्ये असेल त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या कंडिशन्स कन्सिडर करायच्या आहेत. ए प्लस आर एच ए इथं स्टार्टिंग लिमिट असेल इनिशियल आणि बी हे त्याचं फायनल लिमिट आहे. अप्पर लिमिट लोअर लिमिट हे ए लोअर लिमिट आहे बी अप्पर लिमिट आहे असं कन्सिडर केलं तरी चालेल. त्याच्यानंतर याच्यातलं आर हे समेशनचं व्हेरिएबल आहे आणि एच इक्वल टू घ्यायचं आहे बी मायनस ए अपॉन एन. ए लोअर लिमिट बी अप्पर लिमिट आणि एन म्हणजे नंबर ऑफ सब इंटरवल्स. याच्यामध्ये छोटे छोटे जे इंटरवल्स कन्सिडर करायचे आहेत त्यांची संख्या म्हणजे एन कन्सिडर करायची. त्यांनी हे सुद्धा एवढं काही डिटेलमध्ये प्रॉब्लेम सोडवताना काही दिलेलं नाहीये. आपण ते कन्सिडर करू. आता याच्यामध्ये काही फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागतील. ते बघा कशा पद्धतीनं आहेत. समेशन ऑफ वन आर इज इक्वल टू 1 टू एन असं जर तुम्ही घेतलं तर याची समेशन येते एन. हा पहिला फॉर्म्युला. त्यानंतर समेशन आर इज इक्वल टू 1 टू एन. याच्या ठिकाणी जर तुम्ही फक्त आर घेतलं तर याचा फॉर्म्युला येतो एन इंटू एन प्लस 1 डिव्हायडेड बाय 2. त्याच्या पुढे आहे समेशन ऑफ आर स्क्वेअर. आर इज इक्वल टू 1 टू एन. हे जर तुम्ही घेतलं तर एन प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6 हे असे येते. आणि समेशन ऑफ आर क्यूब आर इज इक्वल टू 1 टू एन हे जर तुम्ही घेतलं तर ही जी टर्म इथं तयार आहे एन इंटू एन प्लस 1 अपॉन 2 त्याचा फक्त स्क्वेअर करायचा. एन स्क्वेअर एन प्लस 1 त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4. त्यामुळे हे फॉर्म्युले सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सगळीकडे वापरावे लागते. त्यामुळे ही सगळी प्रोसिजर बघून घ्या. एक दोन उदाहरणं झाल्यानंतर साधारणपणे मेथड तुमच्या लक्षात यायला लागेल. आणि हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. याच्यात प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 1 टू 3x मायनस 4 इंटू dx या पद्धतीनं आहे. आता हे जे दिलेलं फंक्शन आहे त्याला मी कन्सिडर करतोय एफ ऑफ एक्स. assume that f of x equal to 3x minus 4 आणि याच्यासाठी x ची जी व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे ती या इंटरवल मधली व्हॅल्यू आहे. ही तुम्ही अशी लिहिले तरी चालेल किंवा हे असं लिहिलं तरी पण चालेल. काही अडचण नाही त्याच्यात. या पद्धतीने त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय कन्सिडर करायचं आहे बघा. याच्यामध्ये हा जो इंटरवल त्यांनी दिलेला आहे 1 टू 3 त्याला आपण एन सब इंटरवल्स मध्ये डिव्हाइड करतोय असं कन्सिडर करायचं आहे. assume that the interval किंवा वाक्य रचना थोडीशी बदलतो मी 1-2 मिनिटं. divide the closed interval
मग क्लोज्ड इंटरवल कोण आहे 1,3 इंटू n सब इंटरवल्स each of length h. प्रत्येक सब इंटरवलची लेंथ h कन्सिडर करतोय. देअरफॉर पॉइंट्स ऑफ डिव्हिजन आर. मग डिव्हिजनचे पॉइंट्स जे आहेत ते काय काय येतील 1 पासून सुरुवात होईल. 1 प्लस h 1 प्लस 2h. h न वाढवत जायचंय फक्त, कारण आपण प्रत्येक इंटरवलची लेंथ काय कन्सिडर केले h कन्सिडर केले. मग हे असं वाढवत गेल्यानंतर मध्ये एक इंटरवल मी लिहितोय 1 प्लस आर एच आणि शेवटचा इंटरवल लिहितोय 1 प्लस एन एच. हा जो शेवटचा इंटरवल असेल त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, याच्यातली जी शेवटची टर्म आहे 3 ती इथं घ्यायची. मग तुम्हाला याच्यावरून 1 प्लस एन एच इज इक्वल टू 3 मिळेल. त्याच्यावरून एन एच इक्वल टू, हे 1 इकडे आणून वजा करा, ते होणार 2. देअरफॉर एच इक्वल टू 2/n हे असं येणार. त्यामुळे हे जे प्रकार इथं दिलेला आहे डिवाइड द क्लोज्ड इंटरव्हलचं वाक्य पॉइंट्स ऑफ डिव्हिजन, हे त्यांनी पुस्तकात काहीही दिलेलं नाही, पण त्याची प्रोसिजर, करेक्ट प्रोसेस ही त्याची अशी आहे. मग हे पण त्याच्यामध्ये लिमिटमध्ये येतं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करूया, आता आणखीन ए इक्वल टू, पहिली व्हॅल्यू काय आहे, ए इक्वल टू 1 आहे. दुसरी व्हॅल्यू बी इक्वल टू 3 आहे. मग मगाशी फॉर्म्युला कसा सांगितला होता बघा बरं, एच इक्वल टू बी मायनस ए डिव्हायडेड बाय एन, म्हणजेच इथे येणार 3 मायनस 1 अपॉन एन, म्हणजेच येणार 2 अपॉन एन. बघा या मेथडनं पण तेच येते, या मेथडनं पण हेच येते. आले लक्षात. त्यानंतर ही जी व्हॅल्यू मध्ये आपण इथं तयार करून ठेवलेली आहे ती पण जरा लक्षात असू दे. आता मला काय करायचंय बघा, एफ ऑफ एक्स दिलेलं आहे 3x मायनस 4. मग त्याच्यावरून मला व्हॅल्यू पाहिजे एफ ऑफ ए प्लस आर एच, म्हणजेच एफ ऑफ 1 प्लस आर एच, कारण याची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे इथे येणार तुम्ही. मग ही व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी वापरायची या फंक्शन मध्ये. म्हणजे मग ते काय तयार होईल बघा, ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरल्यानंतर. देअरफॉर एफ ऑफ ए प्लस आर एच इक्वल टू, ही व्हॅल्यू याच्यात एक्सच्या ठिकाणी वापरायची. 3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एच मायनस 4 होणार, म्हणजेच हे किती येणार 3 प्लस 3 आर एच, हे -4 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्यामुळे ह्याचं फायनल सिम्प्लिफिकेशन येणार 3 मायनस 4 हे -1 येणार. या पद्धतीनं 3RH -1 येणार. आता याच्यानंतर तो जो पहिला आपण फॉर्म्युला जो बघितलेला होता तो घ्यायचा आहे. नाउ इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू, पहिल्यांदा लिमिट घ्यायचं इथं, लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी. त्यानंतर समेशनचं चिन्ह घ्यायचं आहे. समेशन आहे आर इज इक्वल टू 1 टू एन, आणि इथं फॉर्म्युला आहे एच इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच, असा फॉर्म्युला आहे. मग आत्ताच आपलं जे एक्झाम्पल आहे ते इकडं मांडायचं आपण. आपलं एक्झाम्पल काय आहे, 1 टू 3 3x मायनस 4 इंटू डी एक्स, इथून आपण सुरुवात केलेली आहे. इथं लिहायचं लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी. परत एकदा इथं समेशनचं चिन्ह वापरा, आर इज इक्वल टू 1 टू एन, एच तसंच ठेवा, आणि एफ ऑफ ए प्लस आर एच आपण काढलेलं आहे ते इथं घेऊया. 3RH
-1 हे असेल. बघा, लक्षात येते का? मग आता हे सिम्प्लिफाय करत जायचं याला. सो दिस इज इक्वल टू लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 to n, h न आत मल्टिप्लाय करा, 3r h स्क्वेअर मायनस h हे असेल. बघा, लक्षात येते का? आता हे समेशन सेपरेट करून घेऊया. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी हे बाहेर ठेवूया तसंच, आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये हे समेशन सेपरेट सेपरेट करून घेऊया. इथं पहिल्यांदा येणार r इज इक्वल टू 1 to n 3r h स्क्वेअर मायनस, याला पण समेशनचं चिन्ह देऊन टाका, r इज इक्वल टू 1 to n आणि h आहे. आता समेशन जे आहे ते कुणासाठी वापरायचं आहे? ज्याच्यामध्ये r आहे तिथं फक्त समेशनचं चिन्ह ठेवायचं आहे. याचा अर्थ r सोडून जे काय असेल ते सगळं कॉन्स्टंट त्याला समेशनच्या पुढे घ्यायचं आहे. बघा आता, लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी इंटू ब्रॅकेट, ह्याच्यामध्ये r फक्त ठेवायचंय 3h स्क्वेअर, ते काढून घ्या इथं पुढं. इथं शिल्लक राहील समेशन r इज इक्वल टू 1 to n हे असेल, मायनस इथं h बाहेर घ्या, समेशन r इज इक्वल टू 1 to n, इथं 1 येईल. आता हे बघा बरं, ह्याचं सिम्प्लिफिकेशन मगाशी फॉर्म्युले दिलेले आहेत लिहून, त्या पद्धतीनं आता याच्यामध्ये फॉर्म्युले मला वापरावे लागतील. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी हे 3h स्क्वेअर, 1-2 मिनिटं तसंच ठेवा. समेशन ऑफ r म्हणजे येणार n इंटू n प्लस 1 अपॉन 2 येणार इथं, मायनस h ला तसंच ठेवा, 1चं समेशन येते n हे असे. सो दिस इज इक्वल टू लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी इंटू ब्रॅकेट, याच्यामध्ये आता बघा हे मला जरा सोडवावं लागेल व्यवस्थित. इथं मी 3/2 हे पुढे घेतोय, आणि हे जे h स्क्वेअर आहे त्याच्यातलं एक h ह्या बाहेरच्या n ला देतोय, म्हणजे n h झालं, आणि उरलेल्या h न इथं ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, म्हणजे nh प्लस h हे असं येणार. बघा, लक्षात येते का काय प्रकार आहे ते? तर h इथं आलं, h स्क्वेअर एक राहिलं, अजून एक h येणार, एच एन एच प्लस एच, ठीक आहे, मायनस एन एच हे असेल पुढं. मग आता याच्यामध्ये एन एच ची व्हॅल्यू आपल्याकडे तयार आहे, ती तेवढी फक्त आपल्याला आता बघावी लागेल. एन एच ती व्हॅल्यू आपण चेक करूया कुठं आहे ते, एन एच आणि एच. बघा इकडं कुठंतरी वरती लिहून ठेवलेत बघा, आपण केले काम मागाशीच ते आपण. बघा इथं आहे, एन एच च्या ठिकाणी लिहायचंय 2, आणि त्याच्यावरून एच किती येईल? 2/n येणार. याच्यामध्ये वापरूया. सो लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी 3/2, एन एच ची व्हॅल्यू आहे 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस एच ची व्हॅल्यू येणार n/2. बघा, एन एच इक्वल टू 2 आहे, त्यामुळे एच इक्वल टू काय येणार? 2/n येणार. तिथं वापरलं, मायनस परत पुढे एन एच आहे तिथं घ्या 2. आता हे फक्त सोडवायचं आहे. एच ची व्हॅल्यू चुकली बघा, इथे n/2 नाही 2/n पाहिजे. इथं लिहिलंय पण इकडं लिहिलं नाही बरोबर, 2/n. आता ह्याला जर तुम्ही लिमिट वापरलं तर जिथं छेदामध्ये n आहे त्याला लिमिट दिलं की छेदामध्ये इन्फिनिटी येणार, म्हणजे ह्याचा आन्सर 0 येणार. बाकीचं सिम्प्लिफिकेशन बघा, इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, लिमिट वापरलेलं आहे असं कन्सिडर करतोय. 3 इथलं इंटू ब्रॅकेट 2 प्लस हे 0 होणार,
-2 म्हणजेच हे किती होणार, 3×2 = 6 -2, याचं फायनल आन्सर येणार =4. हे त्याचं फायनल आन्सर. आता अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं नाही, आता आणखीन एका प्रकारे आपण हेच आन्सर काढायचं आहे. काय ते 1 2 3 3x - 4 आहे. 1 2 3 3x - 4 इंटू dx. मग याचं जर आपण आपल्या पद्धतीनं जर इंटिग्रेशन घेतलं तर हे काय येईल, 3x² डिव्हायडेड बाय 2 होणार -4x, आणि आपण एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतो c, तो लिहितोय पुढं. हे अप्पर लिमिट आणि हे लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 3, या पद्धतीनं आहे. मग ह्या व्हॅल्यूज x साठी असतात. मग पहिल्यांदा अप्पर लिमिट वापरायचं, 3 इंटू 3² डिव्हायडेड बाय 2 -4 इंटू 3 प्लस c, हे झालं अप्पर लिमिट. मायनस, आता याच्यातच लोअर लिमिट वापरायचं, 3 इंटू 1² डिव्हायडेड बाय 2 -4 इंटू 1 प्लस c. आता हे सोडूया एवढं. हे किती होईल बघा बरं, 3 चा वर्ग 9, 9 त्रिक 27, 27/2 -12 येणार इथं, प्लस सी, मायनस मायनस पुढे द्या, चिन्ह बदलतील, 3/2 येणार इथं, त्यानंतर मायनस मायनस प्लस, हे 4 होणार आणि हे मायनस सी होणार. तर याच्यामध्ये एक महत्वाचं लक्षात ठेवा, हे प्लस सी आणि मायनस सी याच्यात कॅन्सल होते, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. त्यामुळं ज्या वेळेला इंटिग्रेशनला असे लिमिट्स येतील त्यावेळेला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन राहत नाही, आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जर राहत नसेल तर तिथली व्हॅल्यू तुमची फिक्स झाली, म्हणून त्याला काय म्हणतात, डेफिनाइट इंटिग्रेशन असं म्हणतात. जोपर्यंत हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला माहिती होत नाही किंवा कॅन्सल होत नाही तोपर्यंत टॉपिकचं नाव होतं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ज्या वेळेला हा सी कॅन्सल झाला किंवा त्याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला की त्या टॉपिकचं नाव होणार डेफिनाइट इंटिग्रेशन. आता हे बाकीचं सोडूया. याच्यातलं बघा, इथं 27 - 3 हे झालं 24/2, हे होणार 12 - 12 अधिक 4. फायनल आन्सर किती आलं याचं, 4. मगाशी पण काय आले आन्सर, 4. फक्त या मेथड्स वेगवेगळ्या आहेत. ती आहे सम ऑफ इंटिग्रेशन मेथड, हे आहे डायरेक्ट इंटिग्रेशन, फॉर्म्युला वापरून त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. तेव्हा जरा बघून ठेवा मेथड. थोडीशी कॉम्प्लिकेटेड मेथड वाटेल सुरुवातीला, पण 1-2 उदाहरणं झाली की तुम्हाला कळेल की एकदम सिंपल आहे, काही फारसा अवघड नाही. सेकंड एक्झाम्पल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x² इंटू dx. इथं परत एकदा आपण सुरुवात करू. ॲझ्युम दॅट f of x equal to x², 0 less than or equal to x less than or equal to 4, divide the closed interval (0, 4) into n subintervals, each of length h. Therefore, points of division, त्यामुळे त्याचे जे पॉइंट्स ऑफ डिव्हिजन आहेत आर, काय येतील पॉइंट्स ऑफ डिव्हिजन, 0 पासून स्टार्ट करायचं, 0
0 प्लस एच, 0 प्लस 2h, 0 प्लस 3h, डॅश 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 0 प्लस RH, डॅश 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 0 प्लस NH इज इक्वल टू 4. हे असे बघा, लक्षात येते का? मग NH इक्वल टू 4 आहे, म्हणजेच H इक्वल टू येणार 4/n असेल. त्यानंतर इथल्या सगळ्या व्हॅल्यूज पण लिहून टाका. हिअर A इक्वल टू 0, B इक्वल टू 4 आणि H इक्वल टू B मायनस A/n. मी दोन्ही प्रकारे देतोय बरं का इथं. मग 4 मायनस 0 डिव्हायडेड बाय n म्हणजेच 4/n. तुम्ही या प्रकारे लिहा, नाहीतर या प्रकारे लिहा. तुम्हाला कुठला प्रकार बरा वाटतोय त्या पद्धतीनं लिहा. आता याच्यामध्ये मला पाहिजे एफ ऑफ ए प्लस आर एच पाहिजे. मग एफ ऑफ ए प्लस आर एच, त्याच्यातलं ए 0 आहे, त्यामुळे हे काय होणार? एफ ऑफ आर एच येणार फक्त. मग एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर आहे, मग एक्सच्या ठिकाणी आर एच वापरा आणि त्याचा स्क्वेअर करा, म्हणजेच ते किती येईल? आर स्क्वेअर इंटू एच स्क्वेअर हे असेल. आता त्याचा बेसिक फॉर्म्युला लिहूया. इंटिग्रेशन ऑफ f of x dx from a to b, this is equal to limit as n tends to infinity summation r is equal to 1 to n into f of a plus rh into h. h पहिल्यांदा लिहिलं तरी चालते, नंतर लिहिलं तरी पण चालते, काही सुद्धा अडचण नाही. सो लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी, परत एकदा इथं समेशनचं चिन्ह, r इज इक्वल टू 1 टू n, f ऑफ a प्लस आर एच, त्याची व्हॅल्यू इथं तयार आहे, आर स्क्वेअर एच स्क्वेअर इंटू एच. हे पुढचं एच जे आहे ते इथं लिहिलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी, याच्यातलं एच स्क्वेअर इंटू एच म्हणजे एच क्यूब, हे तेवढं इथं पुढे घेतो, समेशन आर इज इक्वल टू 1 टू n, इथं शिल्लक राहील आर स्क्वेअर. आता आपल्याला आर स्क्वेअर साठी जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला वापरावा लागेल. सो लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी, तर एच चा क्यूब, त्याला मी तसंच ठेवतो 1-2 मिनिट. इथं फॉर्म्युला येईल n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिव्हायडेड बाय 6. आता मगाशी मी काय केलं होतं? मगाशी ते एच मी आत मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं होतं. आता काय करतोय? या एच ची डायरेक्ट व्हॅल्यू वापरतोय, 4/n. सगळे प्रकार जेवढे आहेत एवढ्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न करूया. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी, h इक्वल टू आहे 4/n. पाहिजे असलं परत एकदा बघून घ्या इथं व्हॅल्यू, हे बघा ही व्हॅल्यू इथं वापरूया एचच्या ठिकाणी. मग हे होणार 4/n, त्याचा क्यूब होणार. 2 मिनिटं, बाकी सगळं तसंच ठेवा. हे असेल. इथं आता बघा सिम्प्लिफिकेशन कसं कसं होईल ते. 4 चा क्यूब ते होणार 64 आणि हे 6 हे इथं घेतोय. इथं n चा क्यूब येणार, त्याच्यातलं एक n ह्याला कॅन्सल होईल, म्हणजे n स्क्वेअर शिल्लक राहते, त्यातलं एक n. किंवा एक काम करू, हे n क्यूब आपण इकडे बाजूला लिहून घेऊया, नंतर एक 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 आपण कॅन्सल करू त्याला, कारण ते जरा जास्त होईल एखाद्या वेळेस.
काय अवघड नाहीये जास्त, तरी पण सिम्प्लिफाय नीट होऊ दे त्याच. सो दिस इज इक्वल टू, इथं किरकोळ भाग लागेल ह्याला, 3 व्यतिरिक्त 6, इथं 3 येणार आणि इथं येणार 32, म्हणजे 32/3. एक मिनिट, ह्याला तुम्ही बाहेर काढलं तरी चालतंय, आता लिहिले तर असू दे, काय अडचण नाही त्याच्यात. हे असं आहे असं ठेवतोय, पुढच्या स्टेपला बाहेर घेतोय. हे एन क्यूब आहे, त्याच्यात एक एन ह्याला कॅन्सल होईल, म्हणजे मग इथं शिल्लक राहील एन स्क्वेअर. त्यातलं एक एन या ब्रॅकेटमध्ये द्या, दुसरं एन या ब्रॅकेटमध्ये द्या. एन याला डिव्हाइड केलं की इथं काय येणार, 1+1/n येणार. या एन याला डिव्हाइड केलं की 2+1/n येणार. आता हे 32/3 तसंच ठेवतो, आणि हे लिमिट जिथं एन आहे त्या टर्म्सना सेपरेट सेपरेट देतोय. हे असे मग एन टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजे 1/∞ म्हणजे 0 येणार. इथं पण 1/∞ म्हणजे 0 येणार. म्हणजे 32/3 इंटू ब्रॅकेट 1+0 इंटू ब्रॅकेट 2+0, हे असे. मग यानं फक्त याला मल्टिप्लाय करून घ्या, 32×2 = 64 होणार. 64/3 हे त्याचं फायनल आन्सर येईल. आपण सुरुवात इथून केलेली होती, 0 to 4x² इंटू dx, त्याचं आन्सर एवढं येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 e⁻x इंटू dx, हे एक्झाम्पल दिले त्यांनी. तर इथे f(x) कन्सिडर करूया. f(x) इक्वल टू e⁻x, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 2. परत एकदा तेच स्टेटमेंट, डिव्हाइड द क्लोज्ड इंटरवल 0, 2 into n sub intervals, each of length h. Therefore, points of division are पॉइंट्स ऑफ डिव्हिजन काय, 0 पासून सुरुवात करायचं, h न वाढवत जायचं. 0, h, 2h, 3h, डॅश 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 RH, डॅश डॅश डॅश, लास्ट टर्म 0 प्लस NH, म्हणजेच NH इक्वल टू 2 येणार. त्याच्यावरून H इक्वल टू 2/n येणार. हेच जर दुसऱ्या पद्धतीनं पाहिजे असेल तर त्याची पण तयारी करून देतोय. A इक्वल टू 0, B इक्वल टू 2 आणि N इक्वल टू H इक्वल टू B-A/n. म्हणजे हे किती येईल, 2 - 0 डिव्हायडेड बाय n येणार, म्हणजेच 2/n. त्याच्यानंतर मला पाहिजे f(a + RH). मग f(a + RH), इथं a 0च आहे, त्यामुळे हे येणार f(RH). f(x) आहे e⁻x, म्हणजे हे होणार e⁻RH. आता याचा फॉर्म्युला घेऊया. इंटिग्रेशन फ्रॉम a to b f(x) dx, this is equal to
लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी summation r equal to 1 to n f of a plus rh into h हे असेल. आत्ताच आपलं एक्झाम्पल काय आहे, 0 to 2 आहे. त्यानंतर फंक्शन आहे e रेस टू एक्स इंटू डी एक्स. त्या पद्धतीने इथं काय येणार, लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 टू n f ऑफ a प्लस आर एच, ते येणार ई रेस टू आर एच इंटू एच हे असेल. बघा कशा पद्धतीनं आहे ते. मग हिथंच तुम्ही एच ची व्हॅल्यू 2/n घेतलं तरी पण चालते. हे बघा इथं वरती व्हॅल्यू तयारच आहे, तुम्ही त्याला कुठेही वापरू शकता. हे आहे बघा, ते तुम्ही हिथंच घेतलं डायरेक्ट तरी पण चालेल, काही अडचण नाही. सो दिस इज इक्वल टू लिमिट ॲज h टेन्स टू इन्फिनिटी, सॉरी n टेन्स टू इन्फिनिटी, h टेन्स टू 0 येणार जर h घेतलं तर. n टेन्स टू इन्फिनिटी ते h पुढे घेतोय मी इथं, आणि समेशन r इज इक्वल टू 1 टू n ई रेस टू आर एच हे असेल. बघा कशा पद्धतीनं आहे ते. आता हे जे समेशन ऑफ ई रेस टू आर एच आहे, त्याला जरा तेवढं व्यवस्थित जरा ऍडजस्ट करावं लागेल. हीच याच्यातली सगळ्यात महत्वाची स्टेप राहील, आणि हे सगळ्यात टफ एक्झाम्पल या सगळ्या एक्झाम्पल्स मधलं. मग ई रेस टू आर एच, आर इक्वल टू 1 टू एन, आणि त्यांचं समेशन आहे. पहिली व्हॅल्यू आर इक्वल टू 1 वापरली तर टर्म मिळणार ई रेस टू एच. समेशनचा अर्थ प्लस, आर इक्वल टू 2 वापरा म्हणजे 2h होणार. परत समेशन म्हणजे प्लस, आर ची नेक्स्ट व्हॅल्यू 3h येणार, प्लस डॅश डॅश डॅश, हे असं करत शेवटची व्हॅल्यू n येणार, म्हणजेच ई रेस टू एन एच येणार. या अशा टर्म्स येतील. आता याला पुढे जे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे ते फार महत्वाचं आहे. याला काय करायचं बघा, याला ई रेस टू एच मायनस 1 न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करायचं आहे. बघा हे अंशात तसंच ठेवतोय. असेल, याला ई रेस टू एच मायनस 1 न मल्टिप्लाय केलं, त्यालाच त्या ई रेस टू एच मायनस 1 न डिव्हाइड करायचंय. बघा लक्षात येते का. मग या सगळ्या ही जी टर्म आहे इथं, याच्यातून ई रेस टू एच ते तेवढं मी कॉमन घेतोय पहिल्या ब्रॅकेट मधून. सो दिस इज इक्वल टू ई रेस टू एच, जर मी याच्यातनं कॉमन घेतलं तर इथं काय शिल्लक राहील, 1 प्लस पॉवर 1 न कमी करत जायचं फक्त. ई रेस टू एच होणार 2h च्या ठिकाणी, 3h च्या ठिकाणी होणार 2h, प्लस डॅश डॅश डॅश, लास्ट टर्म येणार ई रेस टू एन मायनस 1 इंटू एच येणार. इथली टर्म झाली, आणि त्याच्या पुढे कोण आहे परत, ई रेस टू एच मायनस 1 हे असं आहे. जरा बघून घ्या हे स्टेप काय केले नेमकं ते. आता हे पहिलं ई रेस टू एच तसंच ठेवायचं, त्याच्यात काही बदल करायचा नाही. आता या ई रेस टू एच मायनस 1 याला मल्टिप्लाय करतोय आणि सगळ्या टर्म्स मी मांडणार आहे. जरा काळजीपूर्वक बघा, हे पहिलं ई रेस टू एच तसंच ठेवतो. आता ई रेस टू एच न परत ह्यांना मल्टिप्लाय करायचं, मग परत सगळ्या मागाच्याच टर्म्स येतील, कारण ई रेस टू एच आपण कॉमन घेतलं याच्यातून. बघा ह्याच्यातून ई रेस टू एच कॉमन घेतलं, एक एक कमी केलं मी एच. आता ई रेस टू एच न या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे, या सगळ्यांना, म्हणजे परत मला हेच मिळणार. मग ते आहे असं तिथं लिहून टाकतोय, हे समजून घ्या व्यवस्थित. ई रेस टू एच, ई रेस टू 2h, किंवा हे बघा ह्यानं इथं मल्टिप्लाय केलं ई रेस टू एच,
ई रेस टू एच इंटू ई रेस टू एच, ई रेस टू 2h, त्याच्या पुढे येणार ई रेस टू 3h प्लस डॅश डॅश डॅश, याला मल्टिप्लाय केलं की येणार ई रेस टू एन एच येणार. आता त्याच्यानंतर -1 न याला मल्टिप्लाय करा. मग -1 जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर ह्याच सगळ्या टर्म्स येतील. 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर व्हॅल्यूज बदलत नाहीत. त्यामुळे इथं काय येणार 1 प्लस ई रेस टू एच, ई रेस टू 2h प्लस डॅश डॅश डॅश, इथं काय येणार शेवटची टर्म ई रेस टू n-1, थोडस इकडे घेतो, इंटू एच हे असेल आणि इथं ब्रॅकेट कम्प्लीट होईल. डिव्हायडेड बाय मध्ये येणार ई रेस टू h-1. आता हिथं टर्म्स जरा काळजीपूर्वक बघा. हे ई रेस टू एच ऍज इट इज, नो प्रॉब्लेम. इथं बघा ई रेस टू एच आणि हे मायनस ई रेस टू एच, हे कॅन्सल होईल. ई रेस टू 2h ला ई रेस टू 2h कॅन्सल होईल. आता हिथं ई रेस टू 3h आहे, हे आणि याच्या पुढची टर्म कॅन्सल होणार. मात्र हे आहे ई रेस टू एन एच, याच्या आधीची टर्म काय असेल ई रेस टू एन एच, याच्या आधीची टर्म असणार आहे ई रेस टू n-1 इंटू एच, असं असणार आहे. मग ह्याच्या आधीची टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार. मग असं जर सगळ्या टर्म कॅन्सल केल्या तर दोनच टर्म शिल्लक राहतील. एक म्हणजे ई रेस टू एन एच आणि इथलं पुढचं -1, हे एवढं शिल्लक राहील. डिव्हायडेड बाय मध्ये आहे ई रेस टू h-1. मग ही टर्म आपण कशासाठी सोडवलेली आहे ते जरा बघून घ्या. बघा इथे दिस इज समेशन ऑफ e raised to RH where r is equal to 1 to n, याच्यासाठी आहे हे. आणि ही व्हॅल्यू हित आहे बघा, हे बघा. मग ह्याला आपण इथं इक्वेशन नंबर 1 टाकूया आणि ही जी पूर्ण टर्म आहे एवढी ती आपण फाइंड आउट केलेली आहे, तिथं हे मांडूया. मग जरा बघा बरं आता काय काय ते 0 to 2 e raised to x into dx, this is equal to limit as n tends to infinity. पुढं h आहे बघा तिथं, हे बघा इथे h आहे आणि मग समेशन आहे h इंटू समेशन ऑफ ई रेस टू आर एच, म्हणजे ही व्हॅल्यू येणार. असं येणार. बघा कशा पद्धतीनं आहे ते. आता याच्यामध्ये आपल्याकडं एन एच ची व्हॅल्यू पण तयार आहे बघा. एन एच शोधावं लागेल कारण बरंच आपण सोडवत आलोय पुढं. हे बघा एन एच इक्वल टू 2 आहे, ते पण लिहूया. so this is equal to limit as n tends to infinity, हे h 1-2 मिनिटं तसंच ठेवतोय. ई रेस टू एच, एन एच च्या ठिकाणी 2 लिहा, हे असेल डिव्हायडेड बाय ई रेस टू h-1. आता हे h इथं खाली घेतोय बघा. अजून उदाहरणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. वाटते एवढं सोपा प्रकार हा नाही. समजावून सांगायचं तर फार अवघड आहे, त्याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही समजते का तेवढं फक्त बघा. हे एच इथं घ्या खाली. आता आपल्याकडं कंडिशन अशी आहे एन एच इक्वल टू 2 आहे आणि एच इक्वल टू 2/n आहे. मग जर आपण इन्फिनिटी एन टेन्स टू इन्फिनिटी घेतलं म्हणजे छेदात इन्फिनिटी, तर एच ची व्हॅल्यू 0 येणार.
एच टेन्स टू 0 येणार. हे असं का करावं लागतं इथं? कारण आता एन ची टर्म यात शिल्लकच नाही कुठं, सगळं एच मधलंच आहे. त्यामुळे मी हे लिमिट बदलतोय आणि आता इथं लिमिट लिहितोय एच टेन्स टू 0. त्याच्यासाठी हे कारण आहे पुढे. मग हे कसं होईल? ई रेस टू एच होणार. हे होणार ई रेस टू 2 मायनस 1 डिव्हायडेड बाय मध्ये हा फॉर्म्युला आहे बघा, आठवतोय का? लिमिट मधला हा फॉर्म्युला आहे. तर याच्यात अजून काम करायचं आहे. याच्यातला कॉन्स्टंट पार्ट हा जो आहे ई रेस टू 2 मायनस 1 तो बाहेर घेतो इकडं आणि लिमिट आता उरलेल्या दोघांना देऊन टाका. लिमिट ॲज एच टेन्स टू 0 हे ई रेस टू एच डिव्हायडेड बाय लिमिट ॲज एच टेन्स टू 0 हा फॉर्म्युला आहे या पद्धतीनं. मग याचा फॉर्म्युला कुठला आहे तो बघूया. याचा फॉर्म्युला असा आहे, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ए रेस टू एक्स मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स इंटू लॉग ए असा फॉर्म्युला आहे. मग इथं जर ई असेल एच्या ठिकाणी तर लॉग ई येणार आणि लॉग ई म्हणजे 1 येणार. हे जर तुम्ही असं घेतलं तर हे येणार लॉग ई ची व्हॅल्यू येणार 1 आणि हे जे आहे ई रेस टू एच तिथे येणार ई रेस टू 0. ई रेस टू 0 म्हणजे सुद्धा 1 येणार. ई स्क्वेअर मायनस 1 इथे येणार ई रेस टू 0 म्हणजे 1 येणार. डिव्हायडेड बाय मध्ये हा फॉर्म्युला म्हणजे सुद्धा 1च येणार. हे असेल आपली टर्म होती 0 टू 2 ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. मग हे एवढं सगळं सोडवून आपण इथं आणले उत्तर. हेच जर समजा आपण साधा आपलं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले वापरले तर कसं होते बघा. सो दिस इज इक्वल टू ई रेस टू एक्सचे इंटिग्रेशन येणार, ई रेस टू एक्स येते प्लस सी लिमिट फ्रॉम 0 टू 2. आता एक्सच्या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट वापरा, ई स्क्वेअर प्लस 0 मायनस लोअर लिमिट वापरा ई रेस टू 0. 0 नाही तर सी पाहिजे. ई रेस टू 0 प्लस सी. मग हे काय होईल? हे प्लस सी आणि हे मायनस सी कॅन्सल होईल. ई रेस टू 2 मायनस ई रेस टू 0 म्हणजे 1 येणार. हे त्याचं फायनल आन्सर. हे बघा केवढ्यात येते आणि हे बघा आपण किती उशीर झालं सोडवतोय. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू आपण अशी सुरुवात केली नाही याच्या आधीच्या उदाहरणामध्ये, जसे आहे तसंच क्यू 0 टू 2 हे आपल्याला दिलेली टर्म प्रॉब्लेमसाठी असं आहे. आपल्या नेहमीप्रमाणे सुरुवात करू. assume that f of x equal to 3x square minus 1 0 less than or equal to x less than or equal to 2. त्यानंतर आता ते डिवाइड द क्लोज्ड इंटरवलचं वाक्य दोन दोन प्रॉब्लेम मध्ये लिहित नाही मी, दोन्ही प्रकारे तुम्हाला सोडवून दिल्यासारखं पण होऊन जाईल. ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 2 एच इक्वल टू बी मायनस ए अपॉन एन. म्हणजे ते किती येणार आहे? बी मायनस ए म्हणजेच 2 मायनस 0 डिव्हायडेड बाय एन म्हणजेच हे येणार 2 अपॉन एन. या पद्धतीनं सगळं तयार करून घेतलेलं आहे. नाउ एफ ऑफ ए प्लस आर एच, त्यातलं ए झिरोच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही. येणार एफ ऑफ आर एच. मग एफ ऑफ एक्स इथं आहे तर एक्सच्या ठिकाणी आर एच वापरायचं.
म्हणजेच हे काय येणार 3r² h² -1 हे असे. आता याचा बेसिक फॉर्म्युला लिहूया परत एकदा. इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x इंटू dx. फॉर्म्युला येणार लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 टू n f ऑफ a प्लस आर एच इंटू एच हे असेल. आता आपल्याला दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते आता याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेऊया. 0 टू 2 आहे इथं. एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी आहे 3x² -1 इंटू dx. So this is equal to limit as n tends to infinity summation r is equal to 1 to n. आणि ही व्हॅल्यू एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू एवढी आलेली आहे 3r² h² -1 इंटू एच हे असं आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये टर्म्स ऍडजस्ट कराव्या लागतील. एच ची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा याच्यामध्ये वापरून घेऊया. इथे बघा बरं, हे h इक्वल टू आहे 2/n. ते पहिल्यांदा मी इथं वापरून घेतोय. इट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी (3r²) h च्या ठिकाणी ते 2/n. एक मिनिट. (2/n) त्याचा स्क्वेअर बघा इथं -1 इंटू h च्या ठिकाणी परत एकदा 2/n हे असेल. तर हे फक्त सिम्प्लिफाय करूया. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी r इज इक्वल टू 1 टू n. हे किती होणार बघा, इथं 2 चा स्क्वेअर 4 इंटू 3 ते होणार 12. त्यानंतर r² डिव्हायडेड बाय n² बरोबर आहे का बघून घ्या. मायनस हे 1 1-2 मिनिटात तसंच राहू दे 2/n हे असेल. आता या 2/n आत मल्टिप्लाय करून घेऊया आणि मग आपण तिथं टर्म्स सेपरेट करून फॉर्म्युले वापरून घेऊया. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 टू n इंटू ब्रॅकेट 2/n याला जर मल्टिप्लाय केलं तर इथं 24r²/n³ येणार मायनस 2/n हे असं येणार. बघा समजते का? आता हे समेशन सेपरेट करून घ्या. समेशन जिथं r आहे तिथं वापरायचं आहे. r सोडून जे काय असेल ते कॉन्स्टंट त्याला समेशनच्या पुढे ठेवायचं. आता इथं कोण कोण आहे बघा बरं, 24 आहे आणि n³ आहे. समेशन r इज इक्वल टू 1 टू n इथे येणार r² मायनस 2/n हे पूर्णपणे बाहेर. समेशन इथं काही नाहीये म्हणजे 1 r इज इक्वल टू 1 टू n हे असेल. आता फॉर्म्युले फक्त वापरा आणि सिम्प्लिफाय करा, आन्सर येतेच. सो दिस इज इक्वल टू लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी. हे किती होईल बघा, 24/n³ r² आहे ते. मग r² असेल तर n प्लस 1 2n प्लस 1 डिव्हायडेड बाय 6 हे असे येणार मायनस 2/n आणि समेशन ऑफ 1 ते येणार आहे n हे असेल. इथं n ला n कॅन्सल होईल
त्यानंतर पहिल्या ठिकाणी किरकोळ भागाकार 6 याला डिव्हाइड करतोय 24. त्यानंतर हे n हिथं आत पाठवायचं, मगाशी आपण सोडवलं होतं त्या पद्धतीनं. एक n तर हिथंच कॅन्सल होईल. दुसरं n या n+1 ला डिव्हाइड करून घ्या, 1+1/n येणार. आणि अजून एक n शिल्लक आहे, त्यांनी इथं डिव्हाइड करा, 2+1/n येणार इथं, -2 असे. याचं सिम्प्लिफिकेशन आता हे लिमिट जिथं जिथं n आहे तिथं देऊन टाकूया. 4 आहे असंच. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी 1+1/n. इथं पण लिमिट आलं पाहिजे. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी 2+1/n. आणि हे -2 तसंच ठेवा पुढं. मग हे टोटल किती होते बघा आता, 4 इंटू ब्रॅकेट 1+0 2+0 -2 येणार. म्हणजेच हे 1 इंटू 2 2 इंटू 4 हे होणार 8 - 2. दिस इज इक्वल टू 6. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 x³ इंटू dx. आता इथं सगळ्यात पहिल्यांदा f ऑफ x कन्सिडर करू नेहमीप्रमाणे. f ऑफ x इक्वल टू x³. त्यानंतर 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. त्यानंतर a इक्वल टू 1, b इक्वल टू 3, h इक्वल टू b मायनस a/n. म्हणजेच 3 - 1 डिव्हायडेड बाय n म्हणजेच 2/n हे असे येईल. बघा लक्षात येते का? त्यानंतर मला पाहिजे आहे f ऑफ a प्लस आर एच. f ऑफ a प्लस आर एच म्हणजे a ची व्हॅल्यू 1 आहे. f ऑफ 1 प्लस आर एच होणार. मग f ऑफ x³ आहे, मग इथं काय येणार 1 प्लस आर एच त्याचा क्यूब येणार. आता याच्यामध्ये आपल्याला a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब हे तेवढं माहित पाहिजे. मग याचा फॉर्म्युला कसा आहे, a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³. त्या पद्धतीनं जर हे सोडवलं तर ह्याचा क्यूब काय येणार बघा बरं. a म्हणजे 1 आहे, 1 चा क्यूब येणार 1. 3 इंटू 1 चा स्क्वेअर 1 इंटू आर एच येणार प्लस 3 इंटू 1 आणि आर एच दोघांचा स्क्वेअर तो येणार r²h² प्लस आर एच चा क्यूब म्हणजे येणार r³ h³ हे असं येणार. आता आपला बेसिक फॉर्म्युला, इंटिग्रेशन फ्रॉम a टू p f of x dx is equal to limit as n tends to infinity for summation r is equal to 1 to n f of a plus rh into h हे असेल. So this is equal to limit as n tends to infinity summation r is equal to 1 to n. आता हे f of a plus rh इथं तयार आहे माझ्याकडं, ते मांडतोय मी पहिल्यांदा. 1 प्लस 3rh प्लस 3r²h² प्लस h³ येणार आणि पुढं आणखीन एक h आहे हे इथं लिहिलं. आता ह्या h न पहिल्यांदा आत मल्टिप्लाय करून घेऊया. सो दिस इज इक्वल टू
लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 टू n इंटू ब्रॅकेट h न मल्टिप्लाय करत जायचं आहे. इथं h येणार h इंटू 1, त्याच्या पुढं h ची पॉवर 1 न वाढवत जावा. हे असेल या पद्धतीने. आता हे समेशन साइन सेपरेट करून घ्या. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी समेशन साइन सेपरेट करतोय आणि कुणासाठी वापरायचं आहे, ज्याच्यात r आहे ते तेवढं समेशनच्या पुढे ठेवायचं, बाकी सगळं बाहेर घ्यायचं. मग इथं h पहिल्यांदा बाहेर घेतोय. समेशन r इज इक्वल टू 1 टू n. इथनं h जर बाहेर घेतलं तर इथं फक्त 1 शिल्लक राहील. प्लस इथं काय होणार बघा, 3h स्क्वेअर हे बाहेर घ्या. समेशन r इज इक्वल टू 1 टू n. याच्यात काय शिल्लक राहणार आहे, फक्त r शिल्लक राहील. इथं 3h क्यूब हे बाहेर घ्या. समेशन r इज इक्वल टू 1 टू n. इथे येणार r स्क्वेअर येणार. त्यानंतर प्लस तर काय आहे, h चा क्यूब. थांबा काहीतरी चुकले, हा बरोबर चुकलेलं आहे. इथं r क्यूब h क्यूब आहे. थांबा थांबा थांबा. तरीच म्हटलं h ची नुसती टर्म 2-2 वेळा कशी काय दिसायला लागली. एकच मिनिट थांबा. r क्यूब h क्यूब इंटू h आहे इथं. त्यामुळे इथं किती होईल, r क्यूब h रेस टू 4 येणार. हे बघा h ना आत मल्टिप्लाय केलं, बाकी कुठलं आपण काय कॅन्सल वगैरे काही केलेलं नाही. प्लस इथं h रेस टू 4 त्याला बाहेर घ्या आणि समेशन r इज इक्वल टू 1 टू n असं येणार. समेशन r क्यूब येणार हे असेल या पद्धतीने. आता याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले वापरून घ्या. लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी हे h आहे असंच, याचं समेशन येते n ही पहिली टर्म, प्लस 3h स्क्वेअर याचं समेशन येते n इंटू n प्लस 1 अपॉन 2 येते. त्यानंतर प्लस 3h क्यूब आहे इथे येणार आहे n प्लस 1 2n प्लस 1 डिव्हायडेड बाय 6 येते. प्लस लास्ट टर्म h रेस टू 4 इथे येते n स्क्वेअर n प्लस 1 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 हे असे येते बघा. त्याच्या पुढे बघा आता काय करावं लागतंय ते. सो दिस इज इक्वल टू लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी आणि याच्यामध्ये h च्या ठिकाणी 2 अपॉन n हे मी सबस्टिट्यूशन करून घेतोय. त्याच्याबरोबर किरकोळ सिम्प्लिफिकेशन आहे, बघा कुठलं किरकोळ सिम्प्लिफिकेशन ते. इथं 3 2 6 ते एक करून घेतोय आणि h च्या ठिकाणी 2 अपॉन n वापरायचं आहे. इथे येणार 2 अपॉन n इंटू n प्लस हे 3 अपॉन 2 पुढे घेतोय. h च्या ठिकाणी 2 अपॉन n त्याचा स्क्वेअर, इथलं 2 पुढे घेतलेलं आहे त्यामुळे इथं शिल्लक राहील फक्त n इंटू n प्लस 1. त्यानंतर प्लस हे इथे एक 2 आहे ते तसंच ठेवूया. h च्या ठिकाणी 2 अपॉन n त्याचा क्यूब, त्यानंतर n n प्लस 1 2n प्लस 1 डिव्हायडेड बाय इथं 2 आहे फक्त. त्यानंतर त्याच्या पुढं h च्या ठिकाणी 2 अपॉन n रेस टू 4. त्याच्या पुढे हे आहे असंच ठेवतोय n स्क्वेअर n प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर
डिवायडेड बाय 4, हे ब्रॅकेट कम्प्लीट. So this is equal to limit as n tends to infinity into ब्रॅकेट, ह्यात काय काय होणार बघा, हे n कॅन्सल होईल, इथं शिल्लक राहणार 2 प्लस इथं काय होणार बघा, याच्यातलं एक 2 कॅन्सल होईल, 2 एक कॅन्सल करा, याच्यातलं 2 into 3 हे होणार 6, 6 अपॉन n चा स्क्वेअर आहे इथं, 2 मिनिटं राहू दे तसंच, प्लस इथं काय होणार बघा, 2 चा क्यूब डिवायडेड बाय 2, मग 2 स्क्वेअर म्हणजे 4 अपॉन n क्यूब, हे बाकी सगळं मांडून घ्या, n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1, हे 2 आपण कॅन्सल केलेलं आहे त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही, प्लस इथं 2⁴ ते येणार 16 डिवायडेड बाय n⁴ n स्क्वेअर, n प्लस 1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 हे असेल. याच्यामध्ये परत सिम्प्लिफिकेशन, so this is equal to limit as n tends to infinity, हे 2 आहे असंच, प्लस इथं एक n हे कॅन्सल होईल, या n आत डिव्हाइड करून घ्या, म्हणजे येणार 1 प्लस 1 अपॉन n येणार, प्लस याच्यातलं एक n कॅन्सल होईल, इथं येणार n स्क्वेअर, या n स्क्वेअर पैकी एक n याला द्या, उरलेलं n याला देऊन टाका, 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन n, आणि पुढे येणार 2 प्लस 1 अपॉन n, प्लस त्याच्या पुढं हे 4 चौक 16, इथं 4 येणार, त्यानंतर n स्क्वेअर कॅन्सल होईल याच्यातलं, मग हे n स्क्वेअर याला देऊन टाका, ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहा आणि n सेपरेट इथं डिव्हाइड करून घ्या, 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन n त्याचा स्क्वेअर असेल. सो दिस इज इक्वल टू, इथं 2 आहे असंच, प्लस 6 इंटू limit as n tends to infinity 1 plus 1 upon n plus 4 into limit as n tends to infinity 1 plus 1 upon n into limit as n tends to infinity 2 plus 1 upon n plus 4 into limit as n tends to infinity 1 plus 1 upon n ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. So this is equal to 2 plus 6 into bracket 1 plus 0 plus 4 into bracket 1 plus 0 into 2 plus 0 plus 4 into bracket 1 plus 0 आणि त्याचा स्क्वेअर. याचं सिम्प्लिफिकेशन बघा, 2 प्लस इथे येणार 6 प्लस 4 इंटू 2 हे येणार 8 प्लस इथे येणार 4, 8 आणि 4 12 आणि 6 18 आणि 2 20 20, हे त्याचं फायनल आन्सर येईल.